राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माझ्याबरोबर आहेत. मामा, चौंडी येथील कार्यक्रमामध्ये तुम्ही 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती होईल असं जाहीर केलं होतं. खरं तर आता 10 दिवस ओलांडून गेलेत. नोटिफिकेशन निघाले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होणार? आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की 30 जूनपूर्वी आम्ही सगळी कर्जमाफी शेतकऱ्यांची आम्ही त्या शेतकऱ्यांना देऊ. त्याप्रमाणे घोषणा केल्याप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये त्याला निवडणूक आयोगाची सहमती घेऊन आम्ही त्याला मान्यता घेतली. फक्त निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलं की त्याची घोषणा करू नका, तुम्ही माहिती वगैरे घ्या. आणि साधारणतः आपल्या 10 दिवसामध्ये म्हणल्यानंतर 30 जूनपूर्वी म्हणजे त्याला होतच मला वाटतं 17 तारखेला 18 तारखेला मतदान, म्हणजे विधान परिषद मतदान आता आचारसंहिता संपल्यानंतर माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे मिळेल. एक प्राथमिक अंदाज घेतल्यानंतर साधारणतः तिन्ही कॅटेगरीमध्ये साधारणतः 56 लाख लोक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. आणि साधारणतः अंदाजे प्राथमिक अंदाजाप्रमाणे 36,585 कोटी रुपये आम्हाला लागतील. आणि या बाबतीमध्ये सुद्धा काही 2019च्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांना 19ला लाभ मिळाला नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्वी आत्ताची कर्जमाफी ज्याचं 2 लाखाच्या वरचं ज्याचं कर्ज आहे 10,000 20,000 ते जर त्यांनी 20,000 भरलं तर 2 लाख पण माफ होतंय. पण 2019ला 2,000 वर जरी असलं तर ते माफ झालं नाही. त्यांना त्या शेतकऱ्याला 2019 आणि वंचित राहिला. तर या बाबतीमध्ये काय वेगळा विचार करतोय का? या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आमच्या उपसमितीला त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. जे कारखान्याचे कामगार आहे, सिजनल कामगार आहेत, काम करतात, त्या कामगारांना पण 3च महिने कारखाने चालतात आणि खरं त्या कारखान्याच्या कामगारांना पण त्यामध्ये घेऊ नये अशा सूचना आलेल्या आहेत. त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी त्याचाही विचार करावा म्हणून सूचना दिलेल्या आहेत आणि उपसमिती त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल. परंतु निश्चित प्रकारे या राज्यातील शेतकऱ्यांची जे कर्ज हे 30 जून पूर्वी, आज आचारसंहितेमुळे मागे पुढे गेलेले आहेत, आचारसंहिता विधान परिषद असल्यामुळे, पण 30 जून पूर्वी माझ्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. आता याच अनुसरून आमदार रोहित पवार जे आहेत ते अन्नत्याग आंदोलनाला बसलेत. आजचा दुसरा दिवस आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2019ची जी अट घातली ती अट काढून टाका. काय सरकार सकारात्मक आहे? या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील. मी स्वतः रोहितदादा पवारांशी रात्री फोनवर बोललेलो आहे. शेवटी कृषी मंत्री म्हणून ते पण शेतकरी आणि त्यांनी त्या उपोषण त्यांनी मागं घ्यावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. आणि या बाबतीमध्ये मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोललेलो आहे आणि लवकरच आपण मुख्यमंत्र्यांसमोर बैठक घेऊन या बाबतीमध्ये तुमचे काय प्रश्न आहेत, काय अडचणी, त्यातनं काय मार्ग काढता येईल, या बाबतीमध्ये आपण बैठक लावून त्यामध्ये मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असं मी त्यांना रात्री सांगितलेलं आहे. आणि ते पण म्हटले की बाबा मुख्यमंत्र्यांची बैठक लवकर लावा आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री बैठक लावून चर्चेतनं निश्चित प्रकारे त्या बाबतीत चर्चा होईल. तुम्हाला काय वाटतं कृषी मंत्री म्हणून रोहित पवारांची मागणी जी आहे ती मान्य होऊ शकते? म्हणजे बरोबर आहे मागणी चुकीची आहे? माझं एकच तुम्हाला प्रामाणिकपणे माझं म्हणणं आहे की आज त्यांचं तिथं उपोषण चालू आहे. या बाबतीमध्ये मी आता त्या बाबतीमध्ये बोलण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री हे आमचे प्रमुख असतात. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये ते बोलतील. तुम्ही जाणार आहे भेटीला रोहित पवारांच्या? आता मी त्यांच्याशी फोनवरून बोललेलो आहे. आज माझा बीड आणि उद्या 2 दिवस हे आहे, दौरा आहे. मी साधारणतः सोमवारी किंवा मंगळवारी रोहितदादा जर म्हटले तर आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक त्यांची लावू आणि त्यात बैठक लावल्यानंतर त्यातनं काहीतरी चर्चा आणि राज्य सरकारची बाजू म्हणून मुख्यमंत्री मांडतील, शेतकऱ्यांची आणि राज्य सरकारची दोन्ही बाजू मुख्यमंत्री. शेवटी मुख्यमंत्री हे पण शेतकऱ्यांचे नेते आहेत. हे महायुतीचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं हित जाणणारं सरकार आहे. आणि साधारणतः मी सांगतो आज 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी रक्कम थोडी नाहीये. मी काल पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बसलो होतो आणि आत्ताच्याच निकषाप्रमाणे नुसते एका पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, पुणे जिल्ह्याला नाही, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक इतर बँकांना पण शेतकरी कर्ज घेतात, नुसत्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काल त्यांच्या चेअरमनने मला माहिती दिली 2100 कोटीपेक्षा जास्त रक्कमेची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळते. साधारण 3 लाखाच्या वरचे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. त्यामुळे ठीक आहे, रोहितदादा म्हणतायत त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री बाबतीमध्ये चर्चा होऊन मुख्यमंत्री निर्णय घेतील. मग रोहित पवार का म्हणतायत 36 लाख शेतकरी यातून वंचित राहणार आहेत, सरकार फसवत आहे? म्हणूनच त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत ते आमचे मुख्यमंत्री निश्चित त्या बाबतीमध्ये त्यांच्या मनातल्या शंका ही करतील. आणि त्यांचं म्हणणं काय, सीएम मुख्यमंत्र्यांचं म्हणणं काय आणि त्यातनं काय केलं पाहिजे
या बाबतीमध्ये मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. तेव्हा खरीपाचा हंगाम जो आहे तो तोंडावरती आलेला आहे. आपण बघतोय आता कुठे पाऊस होतोय, कुठे सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीत युरियाची टंचाई जाणवते, DAP खताची टंचाई जाणवते. दुसरी गोष्ट अशी आहे की हे खतं जे आहेत ते आता सर्व्हरवरती लिंक करावं लागतात आणि तो सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे खत विक्रेत्याची अडचण होते, शेतकऱ्याची नाराजी आहे. काय मार्ग काढणार आहे? सर्व्हर डाऊन फक्त हा विषय जो आहे ॲपचा हं. तो फक्त कोल्हापूर हं. आणि संभाजीनगर या 2 जिल्ह्यापुरता केंद्र सरकारने त्या 2 जिल्ह्याला लागू केलेला आहे. हं. त्यामुळे ॲपवरच त्यांना नोंदणी करायची आणि ॲपवरच त्यांनी हे करायचं. हं. त्यात अडचणी 100% शेतकऱ्यांच्या आहेत, हं. डेअरी लोकांच्या आहेत. हं. त्यामध्ये त्यामध्ये निश्चित प्रकारे दुरुस्त करून त्यांच्या ज्या मागण्या आहेत हं. त्यांचं जर समाधान होईल असं आम्ही दुरुस्त निश्चित प्रकारे करू आणि शेवटी हे केंद्र सरकारचं असल्यामुळं हं. ते ॲपमध्ये दुरुस्त करून शेतकऱ्याला अडचण येणार नाही आणि विक्रेत्याला पण अडचण येणार नाही. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मार्ग काढला जाईल. पण हा फक्त विषय 2 जिल्ह्यापुरता आहे आणि आपण खताच्या बाबतीत म्हटला की 100% आखाती युद्ध आपल्याला मध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळं काही गोष्टीमध्ये अडचणी आहेत. हं. पण जरी अडचणी असल्या, हं. जो आपल्याला केंद्राने जो आपल्याला कोटा मंजूर केलेला आहे खताचा, तो आता आजपर्यंत आपल्याला वेळेवर मिळालेला आहे. अजूनही जे आपला जो ही राहिलेला आहे हं. म्हणजे कोटा शिल्लक राहिलेला आहे, हं. तो जर केंद्राने आपल्याला दिला तर मला वाटत नाही खताच्या बाबतीमध्ये आपल्या राज्यामध्ये कुठं आपल्याला अडचण येईल. परंतु निश्चित प्रकारे शेतकरी आज भयभीत आहेत. उद्या खत मिळणार नाही हं. यासाठी निश्चित प्रकारे रांगा लावलेल्या जात आहेत हं. आणि त्यामध्ये निश्चित प्रकारे काही लोक त्यामध्ये चुकीच्या गोष्टी करतायत. खूप खूप धन्यवाद. तर होते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक आहे. शेतकऱ्यांचं हे सरकार आहे. त्यामुळं निश्चित कर्जमाफीच्या बाबतीत काही जी मागणी होते किंवा ज्या त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी होती त्यावर सरकार विचार करेल आणि योग्य तो निर्णय घेईल असं आश्वासन त्यांनी दिलं. देवा राखोंडे, NDTV मराठी, भरणेवाडी, इंदापूर.